कल्याण विशाखापट्टण रोडवरील जे बेकायदे म्हणजे नादुरुस्त झालेले रोड आहे त्यात आदरणीय आमच्या लोकनेत्या मोनिकाताई राजळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी मांडली होती। त्या दृष्टीने अजूनसुद्धा कोणत्याही हायवेच्या अधिकाऱ्यांना विशाखापट्टणच्या जाग आलेली नाही आणि त्यांनी कामकाजाला कोणत्याच चालू केलेले नाही। आदरणीय मोनिकाताई यांनी करंजी घाटात खूप काही मोठ्या प्रमाणात रस्ते नादुरुस्त झाले, ते पण हायवेच्या इंजिनियर लोकांनी दुरुस्त केलेले नाहीत। पाथर्डी शहरातून जे मार्ग जातात त्या ठिकाणी अनेकांनी आंदोलन केलेत, परंतु इतके मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, परंतु आजपर्यंत त्या हायवेच्या अधिकाऱ्यांनी अजिबात या ठिकाणी लक्ष दिलं नाही, सगळं दुर्लक्ष केलं। त्याच्यामुळे आम्ही सर्व पाथर्डीचे नगरसेवक सर्व निषेध करण्यासाठी आणि ते जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावं यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आणि मोनिकाताईंनी जी लक्षवेधी मांडली त्याचा गांभीर्याने विचार होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी ही आम्ही जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्याला विनंती करायला आलो। रस्त्याच्या बाजूने जे गटार आहेत त्यासाठी काय रस्त्याच्या ज्या गटार आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचे केल्या नाही। आज आपण पाहतोय जुन्या स्टँडवरून बाहेर पडताना खूप मोठमोठे खड्डे आहेत, त्या ठिकाणी अनेक गाड्यांचं ॲक्सिडेंट होतात, लहान मुलं असतील। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरसुद्धा खूप मोठे खड्डे आहेत। त्यानंतर पोळा मारुतीजवळ सुद्धा अर्धवट गटार सोडलेले आहे असं, आणि हायवेचे अधिकारी आम्हाला NOC देत नाही पालिकेला, त्यामुळं काम करणं खूप काही कठीण होतं। त्यामुळं हायवेनी विशाखापट्टण कल्याण हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन याच्याकडं हे सगळे प्रश्न मार्गी लावेत ही आम्ही जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्याला विनंती करायला आलो। या संदर्भात काय बैठक वगैरे काय आयोजन या संदर्भात आता आमदारताईंनी लक्षवेधी मांडलेली आहे, त्याची निश्चितच कारवाई होईल, परंतु नाही झाली तर निश्चित पालकमंत्री मोनिकाताई आणि आपण सर्वजण मिटिंग घेऊन या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू।